चला आई गावदेवी कोलिवली संघ हा क्वालिफायर सामन्यामध्ये पोहोचेल, परंतु तत्पूर्वी त्यांना एक सूचना असेल, सोमवारी फायनल डेला बरोबर 4 वाजता इथे रिपोर्टिंग करा. आपला पहिला सामना या ठिकाणी विजेता संघ अगेन्स्ट खेळवला जाईल. सूचना लक्षात घ्या. टीम कोलिवली आपण बरोबर 4 वाजता मंडेला या ठिकाणी रिपोर्टिंग करा. अखेरकार कवाडकरांच्या देखील आता चेहऱ्यावरती हास्य उमटले. दोन्ही टीमला देऊयात शुभेच्छा. जाऊयात मैदानाच्या दिशेने, ज्या ठिकाणी सिकंदर स्पोर्ट्स महापोली टीम कडून सलामीची जोडी अरबाज पटेल आणि त्याच्या साथीने उमेर डॉन मैदानाच्या आतमध्ये दाखल. तर किरण मडवी कवाड एक्सप्रेस आपण पाहतोय. एक जबरदस्त इन्फॉर्म गोलंदाज आपण पाहतोय किरण मडवीला. पॉवर प्लेचं षटक आहे. 3 ओव्हरचा सामना मैदानाच्या आतमध्ये अरबाज पटेल त्याच्या साथीने उमेर डॉन मैदानात दाखल झाला. पॉवर प्लेचं षटक आहे. डीप मिड विकेट आणि त्यानंतर लॉंग ऑन मध्ये 2 क्षेत्ररक्षक या ठिकाणी पाहायला मिळतील. किरण मडवी पहिला बॉल घेऊन, जी कोणी शेकोटी पेटवली असेल ती विझवून जा, विनंती असेल आपल्याला. किरण मडवी पहिला बॉल घेऊन, अरबाज पटेल साठी पहिलाच बॉल. अखूट टप्प्याचा पूल केलाय, सिक्युअर लेग मध्ये बॉलला पाठवलं गेलं. एक टप्प्याखेरीज बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार येईल. अरबाज पटेल साठी ही संधी, त्या संधीचं त्याने केलंय सोनं. 4 धावा पहिल्याच बॉल वरती. किरण मडवीचं स्वागत केलंय चौकारानं. बेस्ट वर्सेस बेस्ट. अगदी आपण चौकार आहे की षटकार आहे त्याचं आपण निरीक्षण टीव्ही स्क्रीन वरती करणार आहोत. तर 4 धावा मिळतील. 4 धाव्याने टीमचा श्रीगणेश होतोय. नेक्स्ट बॉल किरण मडवी. पुढचा बॉल घेऊन अरबाज पटेल साठी. याही वेळेला अखूट टप्प्याचा बॉल. या वेळेला बॅकफूट वरती गेले. पॉइंटच्या डेकावरून लेटकटचा फटका पाहायला मिळाला. डीप बॅकवर्ड क्षेत्राच्या बाहेर. सलगचा दुसरा चौकार येईल अरबाज पटेलच्या बॅट मधून. कमालीची फलंदाजी. दोन्ही बॉल किरण मडवीने अखूट टप्प्याचे टाकले. त्याच्यावरती त्याने चांगले क्लासिकल 2 चौकार लगावले. या अगोदर स्क्युअर लेग मध्ये, त्यानंतर डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये 8 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. बॅक टू बॅक 2 चौकार या ठिकाणी आपण पाहतोय. पहिल्या बॉल वरती 4 धावा, दुसऱ्या बॉल वरती 4 धावा. किरण मडवी एक चांगला गोलंदाज आहे आणि त्याच्यावरती आक्रमण केलं गेलंय. बेस्ट वर्सेस बेस्ट. एक बाजूने अरबाज पटेल, दुसऱ्या बाजूने किरण मडवी. 2 दिग्गज खेळाडूंमधली ही लढाई मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडूवरती 2 चौकार येतात. कमबॅक करावा लागेल किरण मडवीला. पुढचा बॉल अरबाज साठी. यावेळेला मात्र प्रॉपर गॅप सिलेक्शन. वाह, काय फलंदाजी आहे. सलगचा तिसरा चौकार येईल अरबाज पटेलच्या बॅट मधून. पहिलीच चौकार हॅट्रिक या स्पर्धेतली मात्र पूर्ण करताना अरबाज पटेल. सिकंदर स्पोर्ट्स महापोली संघ आपली छाप सोडतोय, कारण या अगोदरच्या मॅच मध्ये देखील पाहिलं तर मग आशिक अन्सारीने ते निर्धाव षटक हाताळलं. आशिक अन्सारीने ती पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण केली आणि या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग अरबाज पटेलने चौकारांची हॅट्रिक पूर्ण केली. या 12 धावा धावफलकावरती. ऑट बॅटिंग. काय कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडूवरती 3 चौकार. अरबाज पटेलला रोखणं जणू आता कठीण वाटू लागल्या. किरण मडवीचा पुढचा बॉल. यावेळेला मात्र फटका फसलाय का पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक दूर अंतरावरती. इथे काय घडले पाहावं लागेल. आणि खरं तर तिसऱ्या पंचांची पुन्हा एकदा मदत घेतली गेली आहे. चौकार की षटकारासाठी. तर षटकार आहे अरबाज पटेलचा. हा अगदी सीमा रेषेवरती हा बॉल आणि त्यानंतर 6 धावा. 6 धाब्याने टीमची धावसंख्या 18. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. किरण थोडासा महागडा ठरलाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी अरबाज पटेल. चौफेर फलंदाजी करतोय. जिथे संधी मिळते तिथे संधीचं तो सोनं करतोय आणि आपल्या टीमला एक चांगल्या व्यासपीठावरती नेऊन ठेवतोय. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 18 धावा. किरण मडवी इथून मात्र कमबॅक करावा लागेल. ओहो, एज होती यावेळेला. यष्टीरक्षकाने चेंडूला गॅदर केला नाही आणि त्याच नंतर चेंडू गली रिजन मध्ये निघून जात असताना सिंगल धाव मिळेल. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता. कटर बॉलचा वापर केला होता. लेग कटरचा मात्र वापर आणि त्यानंतर आपण पाहिलं तर एक सिंगल धाव मिळेल. 19 धावा. 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 3 ओव्हरचा सामना मैदानाच्या आतमध्ये.
शेवटचा बॉल शिल्लक किरण मडवीचा. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर बिनगडी बाद 19. एक चांगल्या स्थितीमध्ये चांगली सुरुवात इथून मात्र अरबाज पटेलने आपल्या टीमला करून दिली आहे. उमेर डॉन प्रथम स्ट्रायकर एंड वरती. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. विकी बॉल खाली, चुकी होणार नाही. डिप्लाय झेल उमेरचा. पहिला धक्का इथून मात्र टीम सिकंदर स्पोर्ट्स महापोलीस संघाला. फलंदाज उमेर डॉन बाद. 19 या धावसंख्येवरती पहिला धक्का. टीमची धावसंख्या आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या अखेरीस 19. इथून मात्र ही विकेट आली आणि या विकेट नंतर मात्र कमबॅक केला जाईल का कवाड संघाच्या माध्यमातून. मिथ स्पोर्ट्स कवाड आणि त्यांच्या विपक्षामध्ये सिकंदर स्पोर्ट्स महापोली. दोन्ही टीमसाठी अत्यंत महत्त्वाचा सामना आहे, कारण जिंकणारा संघ थेट क्वालिफायर मॅच मध्ये पोहोचणार आहे, जिथे टीम कोलिवली संघ जाऊन पोहोचलाय. क्वालिफायरचा सामना खेळण्याची संधी असेल विजेता संघाला. टीमची धावसंख्या 19. फर्स्ट ओव्हर कंप्लीट झाली आहे. किरण महागडा जरूर ठरला, परंतु उमेर डॉनची विकेट त्याने मिळवली, जी महत्वाची विकेट होती या मॅच मध्ये. त्यानंतर षटक क्रमांक 2 ला सुरुवात होती आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्क वरती धीरज मडवी, मागील मॅचचा हिरो, ज्यानं खूप चांगला खेळ दाखवला होता. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील पटकावला होता. धीरज ही जबाबदारी आपल्या स्वतःच्या खांद्यावरती उचलतोय. अरबाज पटेल 5 चेंडूचा सामना त्याने केलाय. 19 धावांचं योगदान दिलंय. चांगली बॅटिंग करतोय. 3 चौकार 1 षटकार त्याच्या पाठमधून आलाय. मारू भापे न्यू बॅटर तिसऱ्या क्रमांकावरती. एक दिग्गज आणि इन्फॉर्म अष्टपैलू खेळाडू, चर्चेतला खेळाडू आहे मारू भापे. धीरज वरती जबाबदारी दिली आहे. पहिल्या षटकामध्ये 19 धावा अंकित केल्या गेल्यात. फोर्थ विकेटने पहिला बॉल या ठिकाणी मार्गस्थ होईल. पहिलाच बॉल फुल टॉस होता. प्रॉपर एलिव्हेशन झालंय आणि बॉलला पाठवलंय मिड ऑनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. कमालीची फलंदाजी. अगदी पाहिलं तर मग फोर्थ विकेटने हा चेंडू डिलिव्हर केला. फलंदाज शफल झाले, फुल टॉस बनवला आणि क्रॉस बॅटेड फटका. अगदी स्लॉट मध्ये बॉल, फुल टॉस त्याला टोल करत असताना हा षटकार त्याने खेचलाय. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती षटकाराच्या मदतीने 25 धावा. अरबाजला रोखणं जणू आता कठीण वाटू लागलंय, ज्या पद्धतीनं तो फलंदाजी करतोय. हाही बॉल फलंदाजापासून दूर अंतरावरती ठेवलाय आणि आउट ऑफ द पिच. खेळपट्टीच्या बाहेर चेंडू हाताळला. त्यानंतर पंचांचा नूचा इशारा होतोय. एक्स्ट्रा रन इथे येईल आणि बॉल फ्रीटचा राहील. 26 धावा धावफलकावरती. अरबाज पटेल 2 षटकार 3 चौकार त्याच्या बॅटमधून आले. चांगली फलंदाजी तो करतोय. पंचांचा नोचा इशारा होतोय. नो आर्ग्युमेंट, लगेचच सामन्याला सुरुवात करा. 26 धावा धावफलकावरती. येणारा बॉल फ्रीटचा असेल. तर तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली आहे. कवाड संघाच्या माध्यमातून रिव्ह्यूची मागणी केली गेली आहे. पंचांच्या माध्यमातून हा रिव्ह्यू घेतला गेलाय. चला, ऑनफिल्ड अंपायरचा जो निर्णय असेल तो स्वीकारला जाईल या ठिकाणी. म्हणजेच काय तर नो बॉल आणि बॉल फ्रीटचा राहील. तर टीमची धावसंख्या 26 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. येणारा बॉल फ्रीटचा असेल. अरबाज करता आणखीन एक संधी निर्माण झाली मोठा स्ट्रोक खेळण्याची. चांगली बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. 6 बॉल मध्ये 25 धावांची बहारदार खेळी त्याने पेश केली आहे. चांगली बॅटिंग अरबाज पटेल करतोय. धीरज पुढचा बॉल घेऊन फ्रीटचा बॉल आहे. आक्रमण तर इथे देखील केलंय. अरबाज पटेल नावाचं वादळ आता थांबायला तयार नाहीये. प्रत्येक बॉल वरती आक्रमकतेचं क्रिकेट खेळलं जातं. प्रत्येक बॉल वरती यशस्वी होतोय. याही बॉलला पाठवून दिलंय आउट ऑफ दी पार्क. 7 धावांसाठी षटकार अरबाज पटेलच्या बॅटमधून. चांगली बॅटिंग. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती 32 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती 32 धावा. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. षटकारांची हॅट्रिक इथे पूर्ण होईल का अरबाज पटेलच्या माध्यमातून? ओ, या वेळेला सरप्राईज दिलाय.
वेगावरती स्वार झाला, अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न. चौकारांची हॅट्रिक जरूर अरबाज पटेलच्या नावावरती आहे आणि त्यानंतर विकेटची हॅट्रिक आपण पाहिली तर मग आशिक अन्सारी. टीमची धावसंख्या 32 वरती. धीरज मडवीतून मात्र कमबॅक करतोय. 2 षटकार आल्यानंतर एक गुड लेंथ वरती चेंडू हाताळतोय, तिथे तो यशस्वी होतोय. नेक्स्ट बॉल धीरज. याही वेळेला चांगला बॉल आहे, परंतु इथे काय खेळलंय तर ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल पाहायला मिळेल. फ्री हिटची संधी निर्माण झाली आहे. 33 धावा, 33 पैकी वैयक्तिक 31 धावा या फलंदाज अरबाज पटेलच्या आहेत. चांगली बॅटिंग तो करतोय. अर्धशतक देखील त्याला झळकवण्याची संधी आहे या स्पर्धेमध्ये. येणारा बॉल फ्री हिटचा आहे. बॉल चांगला आहे, सबमरीन आहे, चेंडूवरती नजर नाही आणि त्यानंतर पाहिलं तर मग शफल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा जसा पडला तसा खाली राहिला आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती होती 33 या धावसंख्येवरती. अरबाज पटेल चांगली बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 3 षटकार 3 चौकार त्यांच्या पाठमधून आल्यात. तुफानी फलंदाजी त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत राहिली आहे. 3 षटकांची मॅच आहे. कमीत कमी 50-55 प्लस पर्यंत जाण्याचा प्रयत्न टीम महापोली संघ जरूर करेल. स्टेप आउट झाले, पुढे सरकलेत. या वेळेला मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर एलिव्हेशन नव्हतं. फाईन स्लिप मध्ये बॉल जात असताना एक सिंगल इथे मात्र मिळेल. या वेळेला पावलांचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न होता, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता अरबाज पटेलचा. धावसंख्या 34 वरती. शेवटचा अंतिम बॉल धीरज मडवीचा. 34 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा अंतिम बॉल स्ट्रायकर एंड वरती महारूप भाबे हा प्रथम स्ट्रायकर एंड वरती येतो. यावेळेला मात्र फटका तर दमदार आहे आणि त्यानंतर मात्र पाहिलं तर मग बॉल निघून गेला एक टप्प्याखेरीज बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी महारूप भाबेने देखील आपले हात खोलले. टीमची धावसंख्या चौकाराच्या मदतीने 1 गडी बाद 38. सेकंड ओव्हर कंप्लीट झाली आहे. 38 धावा धावफलकावरती. विकेट मात्र एकमेव गमावले उमेर डॉनच्या स्वरूपामध्ये, परंतु यानंतर मॅचची सूत्र अरबाज पटेल आणि महारूप भाबेने आपल्या हातामध्ये घेतली आहेत. चांगली बॅटिंग दोघांची आपण पाहतोय. विचार केला तर 2 षटकांचा खेळ संपला. अरबाज पटेल आतापर्यंत 12 चेंडूचा सामना केलाय, 32 धावांचं योगदान दिलंय. तर महारूपने एक बॉल खेळत असताना चौकार त्याने प्राप्त केलाय. शेवटचं षटक या डावातलं शिल्लक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये अक्षय आणलाय. ज्या अक्षयने मागील मॅच मध्ये दमदार गोलंदाजी केली होती, परंतु त्याच्या समोर कडवं आव्हान असेल ते अरबाज पटेलचं. कारण एक आक्रमक त्याने दाखवलंय. आक्रमक त्याचा क्रिकेट त्याने या सामन्यामध्ये खेळले. 12 बॉल मध्ये 32 धावा. खूप चांगली बॅटिंग परफॉर्मन्स त्याचा राहिलाय. अशा परिस्थितीमध्ये अक्षय कोणत्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. मित स्पोर्ट्स कवाड या असोसिएशन्स मधील एक दादा संघ, ताकदवार संघ. त्यांच्या विपक्षामध्ये पाहिलं तर मग सिकंदर स्पोर्ट्स महापोली हा देखील एक दादा संघ. बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आणि लढाई कोण जिंकणार. पहिल्या 2 मध्ये 34 धावा 38 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. अक्षयचा पहिला बॉल अरबाज करिता. पहिलाच बॉल फटका फर्स्ट लाईट टॉपेज आहे. विकेटची संधी निर्माण झाली आहे आणि तिथे झेल ड्रॉप केलाय. खर तर अरबाज पटेल या ठिकाणी जीवनदान मिळेल. सहज सोपा झेल शॉर्ट फाईन लेग मध्ये ड्रॉप होताना त्यानंतर 2 धावा इथे मात्र मिळतील. अरबाज पटेल इथे बाद होऊ शकला असता. नवीन फलंदाज स्ट्रायकर एंड वरती आला असता, तिथे थोडासा दबाव निर्माण झाला असता, किंबहुना टीमच्या 2 धावा देखील वाचू शकल्या असत्या. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला तरा नाही आहे. तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील तर मग यशाला देखील पर्याय नाही आहे. इथे 2 धावा मिळतील. 40 धावा धावफलकावरती. पहिला बॉल वरती 2 धावा अरबाजच्या नावावरती. नेक्स्ट बॉल अक्षय उर्द विकेटने मारा करत असताना अरबाज साठी फुल टॉस होता. यावेळेला मात्र जागा बनवली स्क्युअर लेग मध्ये. फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती सक्सेसफुल ठरतोय अरबाज पटेल. 4 धावा चौकार. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 44. 44 धावा. आता मात्र या 44 धावांपैकी वैयक्तिक आपण रिव्ह्यूची मागणी केली गेली आहे. बिमर साठी बॅटर कडून ही मागणी केली गेली आहे. 3ऱ्या पंचांची मदत घेतली गेली आहे. चौदा बॉल 38 धावांवरती नाबाद खेळी साकारतोय. अजून देखील षटकातले 4 चेंडू शिल्लक आहेत, म्हणजेच फेअर डिलिव्हरी आहे.
लिगल डिलिव्हरी आहे कारण फलंदाज शफल झाले त्यानंतर थोडासा गुडघा देखील वाकवला गेला होता. टीमची धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत 44. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अर्धशतक झळकवण्याची संधी निर्माण आहे अरबाज पटेलला. फोर्थ विकेटने हो यावेळेला अधिक प्रमाणामध्ये सफल झाले त्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातातून बॉल निसटला. एक धाव महत्वाची आणि ती धाव या ठिकाणी 22 स्वरूपामध्ये प्राप्त केली आहे. आपल्या अर्धशतकाकडे लक्ष न देता आपल्या संघासाठी धावा कशा मिळवल्या जातील यावरती मात्र लक्ष केंद्रित केले अरबाजने. 22 ची धाव मिळेल. 45 45 धावा धावफलकावरती. चेंडू क्रमांक 3 चा खेळ पूर्ण झालाय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. स्लॉग ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती 2 धावा त्यानंतर चौकार त्यानंतर सिंगल. अक्षय कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 38 होत्या. नेक्स्ट बॉल मारू भाबे स्ट्रायकर एंड वरती. एक बॉलचा सामना त्याने केलाय. चौकार त्याच्या बॅट मधून देखील आला. यावेळेला फुल टॉस होता परंतु एलिव्हेशन नाहीये. क्षेत्ररक्षक आहेत आणि बनतील प्रेक्षक. अगदी इंटू द गॅप खेळला गेल्या स्ट्रोकला प्रॉपर गॅप मध्ये बॉल होता आणि त्यानंतर हा चौकार प्राप्त करत असताना मारू भाबे. फुल टॉस होता. परभणी होती मेजवानी होती. मेजवानीचा पुरेपूर फायदा उचलला गेला मारू भाबेच्या माध्यमातून. 49 49 धावा या धावफलकावरती जोडल्या जात आहेत. धावा धावफलकावरती अजून देखील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सज्ज होईल अक्षय. या वेळेला वा जाणी घेऊन या हेच उत्तर दिले मारू भाबेड. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. कमालीचा स्ट्रोक बॅटच्या रडार मध्ये होता. बॅटच्या स्लॉट मध्ये होता. तो पाठवले मारू बाबेने दुसऱ्या फ्लॉट मध्ये. व्हॉट इज शॉट. कमालीचा नेत्रदीपक फटकाबड पाहिला. अर्धशतक या ठिकाणी पूर्ण झालाय सिकंदर स्पोर्ट्स महापोली संघाचा. 55 धावा तब्बल धावफलकावरती जोडल्या गेल्या. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 55. शेवटचा बॉल शिल्लक आहे या इनिंग मधून. त्यावरती टार्गेट सेट केलं जाईल. अगदी दूरवरती या चेंडूला पाठवलं गेलं. चेंडू शोधण्यामध्ये प्रवृत्त केलं. फटक्यामध्ये ताकद आणि त्याचबरोबरीने टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालं. 55 धावा धावफलकावरती शेवटचा बॉल शिल्लक आहे. इसके आगे भी 5 और पीछे भी 5 म्हणजेच काय तर 55 धावा. याही वेळेला बॉलला ऑन साइडला ड्राइव्ह करत असताना काऊ कॉर्नर मध्ये पहिली धाव वेगाने घेतली. दुसरा धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली आहे. तर फलंदाज आहे सेफ म्हणजेच काय तर 2 धावा मिळतील शेवटच्या बॉल वरती. धावा जमा केल्यात एकंदरीत 57. आमचे गौतम भाऊ देखील या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. टीमची धावसंख्या आपण पाहिलं तर धावा धावफलकावरती 57. 58 धावांचं टार्गेट विजयाकरिता टीम मित स्पोर्ट्स कवाड संघासमोर. ज्या पद्धतीने टीम सिकंदर स्पोर्ट्स महापोली संघाने फलंदाजी केली त्याचं उत्तर कोणत्या पद्धतीने दिलं जाईल कारण ती क्षमता ती क्वालिटी ती गुणवत्ता टीम कवाड संघाकडे देखील आहे.
पूर्वार्ध पाहिला उत्तरार्धाला सुरुवात होईल दुसऱ्या डावाला या ठिकाणी सुरुवात होताना आपण पाहतोय सलामीचे शूरवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल किरण मडवी त्याच्या साथीने धीरज मडवी या दोन मडवी बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे बॅटिंग करण्याकरिता 18 बॉल आणि तब्बल 58 धावांचं टार्गेट आहे मोठं टार्गेट आहे परंतु जेवढं मोठं टार्गेट असेल ना ते टार्गेट चेस करण्याची क्षमता या टीम मिथ स्पोर्ट्स कवाड संघाकडे आहे बाबू खान आलाय या अगोदरच्या मॅच मध्ये बाबू खानने चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च करत 2 विकेट्स मिळवल्या होत्या आणि टीमचा कर्णधार देखील या आणि ज्या वेळेला एखादा टीमचा कर्णधार असतो ना तो मात्र केंद्रबिंदू संबोधला जातो आणि ती नेहमीच चांगली भूमिका बजावली बाबू खानने 18 बॉल मध्ये विजयासाठी लक्ष ठेवले 58 धावा दोन ताकदवार संघ या असोसिएशन्स मधील आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये खेळत असताना बीएस चॅम्पियन ट्रॉफी इथे जो जिंकेल तो टीम कोलिवली संघाच्या अगेन्स्ट खेळायला पात्र ठरेल ज्या पद्धतीने अरबाज पटेलने सुरुवात केली अगदी त्याच पद्धतीने सुरुवात किरण मडवी आणि धीरज मडवीला देखील करावी लागेल सामना कुणीही जिंकू द्या सामना प्रेक्षणीय होणं गरजेचं आहे पहिला बॉल टाकण्याकरता बाबू खान इथे सज्ज होतोय आपल्या रनअप वरून तर स्ट्रायकर एंडला आपण पाहिलं तर मग किरण मडवी एक बाजूने धीरज स्ट्रायकर एंड वरती आहेत आणि दुसऱ्या एंड वरती किरण आहेत तर लेफ्टी बॉलर आपण पाहतोय बाबू खान पहिला बॉल घेऊन पहिलाच बॉल स्वागत से करेंगे सबका स्वागत आउट ऑफ द पार्क बॉलला पाठवलं गेलंय 6 धावांसाठी षटकार कमालीचा स्ट्रोक अगदी पाहिलं तर सिक्सर किंग पहिल्याच बॉल वरती घणाघाती प्रहार पाहायला मिळाला पहिल्याच बॉल वरती आगाज पाहायला मिळाला आणि पहिल्याच बॉल वरती स्वागत केले बाबू खानचं 6 धावेने टीमचं खातं खोललं जाईल 6 या धावसंख्येवरती नेक्स्ट बॉल बाबू खान यावेळेला ऑन साइडला बॉलला वळवलंय क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी एक सिंगल धाव मात्र मिळेल दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाही चांगली फेकी आपल्याला क्षेत्ररक्षक एंड वरती पाहायला मिळाली टीमची धावसंख्या 7 वरती लेफ्ट हँड बॅट्समन आता मात्र किरण मडवी स्ट्रायकर एंड वरती 2 चेंडूचा खेळ झालाय 7 धावा धावफलकावरती इथे जो विजयी संघ होईल ना त्यांनी ठीक 4 वाजता सोमवारी रिपोर्टिंग करा विजेता संघ विरुद्ध कोलिवली असा सामना खेळवला जाईल आणि उद्याचा शेड्यूल देखील बरोबर 4 वाजता पहिला सामना सुरू होईल नेक्स्ट बॉल बाबू खान इथून मात्र सज्ज असेल पुढचा बॉल घेऊन किरणच्या विपक्षामध्ये या बिल्ला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता स्क्वेअर लेग आणि फाईन लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर एलिव्हेशन नव्हतं त्यानंतर आपण पाहतोय एक सिंगल इथे मात्र प्राप्त होत असताना लेग बाईटचा इशारा येतोय पंच करण मोरे यांच्या माध्यमातून टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 1च्या मदतीनं 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय 50 धावा इथून गाठायच्या आहेत 8 धावा तर धावफलकावरती जोडल्यात चेंडू शिल्लक आहेत ते 15 बॉल मध्ये 50 म्हणजेच काय तर मग धीरज मडवी आणि किरण मडवीला प्रत्येक बॉलवरती आक्रमण करावं लागेल अभि नाही तर कभी नाही उद्याचा पहिला सामना असेल अजय दुर्गा सुपेगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये साई देवा प्रतिष्ठान साईगाव हा पहिला सामना होईल आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर बरोबर आपण 3:45 ला रिपोर्टिंग करा 4 ला सामना आपला परफेक्ट सुरू होईल ओ अकुटपाचा बॉल शॉर्ट टर्मफुल पॉवरफुल सक्सेसफुल डिलाइटफुल अँड वंडरफुल धावा मिळतील अर्धा डझन येतोय षटकार बॅटर धीरज मडवीच्या बॅटमधून कमालीची फलंदाजी हुकचा फटका आपण पाहिला 6 धावा तिथे आल्या धीरज मडवी ते थांबायला तयार नाहीये ज्या पद्धतीने अरबाज पटेलने पहिल्या डावमध्ये फलंदाजी केली तर दुसऱ्या डावमध्ये उत्तर दिले धीरजने हम भी किसी से कम नाही ठोसा ठोसा इथे मात्र दिला जातो चांगलं क्रिकेट दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतं हे सकाळचं सत्र आहे पहाट झाली आहे परंतु इथे झोप उडवणारी फलंदाजी धीरज मडवीची आपल्याला पाहायला मिळते टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती 6च्या मदतीने 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय बाबू खान जो पहिल्या मॅच मध्ये बरसला होता त्याच्यावरती या ठिकाणी आक्रमण केलं गेलं नेक्स्ट बॉल बाबू खानचा यावेळेला फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक दूर अंतरावरती आहे प्रयत्न प्रामाणिक केले होते आणि चेंडू पर्यंत पोहोचले देखील होते परंतु अंतिम क्षणाला चेंडू निसटला आणि त्यानंतर मात्र मिळतील त्या 2 धावा टीमची धावसंख्या 16 वरती
कारण टेनिस क्रिकेटच्या या पटलावरती मर्यादित षटकांच्या मॅचेस आपण पाहतो, तिथे हार्ड जेल असतात ते तुम्हाला मात्र सॉफ्ट करणं गरजेचं आहे, सोपे बनवणं गरजेचं आहे. कारण एक एक झेल क्रिकेटच्या पटलावरती खूप मौल्यवान संबोधला जातो. एकंदरीत टीमची धावसंख्या आपण पाहतोय 16 वरती. शेवटचा बॉल बाबू खान. यावेळेला मात्र पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका आमच्या पट्ट्यात आला तर आम्ही कार्यक्रम थेट करतो, हेच उत्तर दिलंय धीरज मडवीने मैदानाच्या आतमध्ये. वाह, काय कमालीची फलंदाजी धीरज मडवीकडून पाहायला मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. तोडीस तोड उत्तर, प्रत्युत्तर जबरदस्त दिलं गेलंय. पहिल्याच षटकामध्ये धावा कुठले गेले त्यामध्ये एकंदरीत 22. वॉट बॅटिंग. 22 धावा धावफलकावरती. 58 धावांचा पाठलाग करताना 12 बॉल आणि आता 36 धावांची गरज. तब्बल 22 धावा या ठिकाणी, त्यामध्ये 3 षटकार आपण धीरज मडवीच्या बॅटमधून पाहिले. कमालीची फलंदाजी. टीम महापोली संघाने पहिल्या षटकामध्ये 19 धावा जमा केल्या होत्या. एक पाऊल का होईना, परंतु तिथून टीम कवाड संघ पण पुढे आहे. धीरज मडवी चांगली बॅटिंग करतोय. किरण मडवीला देखील आता गेअर चेंज करावा लागेल. 12 बॉल 36 धावा. विकेटच्या शोधात असेल टीम महापोली. आशिक अन्सारी विकेट टेकर गोलंदाज आहे. नेहमीच ज्या ज्या वेळेला टीमने त्याच्यावरती विश्वास दाखवला, विश्वास सार्थकी गोलंदाजी आशिक अन्सारी गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. ज्या गोलंदाजानं या स्पर्धेमध्ये पहिलं निर्धाव षटक, पहिलं मिडन ओव्हर आणि पहिली विकेट हायट्रिक संपन्न करणारा खेळाडू आता गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज केलाय आशिक अन्सारी. 12 बॉल 36 धावा आणि विकेट टेकर आहे. नेहमीच त्याने विकेट टिपलेले आहेत. स्ट्रायकर एंड वरती किरण मडवी. चला बी फास्ट टीम महापोली, जरा घाई करा. 5:04 अवधी झालेला आहे. पहिला बॉल आशिक अन्सारी. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय लेफ्ट हँड बॅट्समन किरण मडवीला. आशिक अन्सारीचा पहिला बॉल. पहिलाच बॉल. या वेळेला मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण शॉर्ट फाईन लेग मध्ये पाहायला मिळालं आणि काय तर फलंदाज मात्र बाद असेल. किरण मडवी इथे मात्र बाद होतोय. 22 या धावसंख्येवरती पहिला धक्का मिथ स्पोर्ट्स कवाड संघाला. तर फलंदाज त्रिफळाची झाला. काही क्षणासाठी असं वाटलं होतं हिट विकेट आहे की काय, परंतु इथून मात्र त्रिफळाची होताना आपण पाहिलं. 22 या धावसंख्येवरती ज्याच्यासाठी आशिकला आणलं ते काम त्याने पूर्ण केलं, म्हणून तर त्याला विकेट टेकर म्हटलं जातं. याही अगोदरच्या मॅच मध्ये त्याने 3 विकेट 3 बॉल वरती मिळवले होते. निर्धाव षटक त्याने हाताळलं होतं आणि इथे देखील पाहिलं तर मग सिकंदर स्पोर्ट्स महापोली टीमला विकेटची आवश्यकता होती. आशिक अन्सारीला गोलंदाजीवरती आणलं आणि आणल्याबरोबर त्याने पहिल्याच बॉल वरती किरण मडवी सारखा एक विस्फोटक फलंदाज त्याने बाद केलाय. विकेट मात्र इथे गमावली आहे. विकी म्हात्रे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इक्वेशन बदलताना पाहायला मिळेल. 11 बॉल आणि 36 धावा. विकी म्हात्रेला तो त्याचा क्लास दाखवावा लागेल, कारण इथे किरण मडवीची विकेट आली. दुसऱ्या एंड वरती आपण पाहिलं तर धीरज चांगली बॅटिंग करतात. त्यांना स्ट्रायकर एंड वरती आणलं जाईल का? इथून मात्र गेम प्लॅन्स दाखवावे लागतील दोन्ही टीम्सला. नेक्स्ट बॉल. आशिक अन्सारी सज्ज झालाय ओव्हर द विकेटने. ऑन साइडला ड्राइव्ह केलाय. मिड ऑन क्षेत्राच्या दिशेनं पहिली धाव वेगानं पूर्ण केली आणि इथे मात्र फक्त सिंगल घेतली गेली. कारण विकी म्हात्रेला देखील ठाऊक आहे या सामन्यामध्ये विचार केला तर मग धीरज मडवी चांगली बॅटिंग करतोय. 3 षटकार त्याच्या बॅटमधून आल्यात आणि त्याला स्ट्रायकर एंड वरती आणणं गरजेचं आहे. आणि खरं तर एखाद्या मॅच मध्ये एखादा फलंदाजाची बॅट ज्या वेळेला तळपते ना, जो फलंदाज चमकत असतो आणि त्याला स्ट्रायकर एंड वरती आणणं तितकंच गरजेचं आहे आणि तेच कार्य पूर्ण करत असताना विकी म्हात्रे. टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना आपण पाहतोय 23 धावा. विजयाकरिता अजून देखील 10 चेंडू 35 धावा. सामना बॅलन्स. ज्या पद्धतीने फलंदाजी धीरज मडवी करतोय मैदानाच्या आतमध्ये, त्याच्या विपक्षामध्ये थोडीशी रणनीती आखली जाते. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये बदल घडवतात. अरबाज पटेलकडे असलेला अनुभव आणि आशिक अन्सारीचे असलेली क्लासिकल गोलंदाजी. नेक्स्ट बॉल. 10 चेंडू 35 धावा. दर्जेदार सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धीरज करता यावेळेला लेग कटर वापर केलाय. फिंगर रोल करत असताना हा बॉल डॉट आलाय
आशिक अन्सारी आपला क्लास दाखवतोय गोलंदाजीच्या माध्यमातून. या अगोदरच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी आणि याही सामन्यामध्ये तो चांगली गोलंदाजी करताना 9 चेंडू आणि आता 35 ची गरज आहे. त्यामुळे मोठ्या फटक्यांची गरज आहे. सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये टीम महापोलीस संघाला. त्यामुळे आता अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. ओ यावेळेला शफल झाले. हुकेला बॉल फाईन क्षेत्राच्या दिशेनं नेत्रदीपक फटका. अगदी आपण पाहिलं ना तर क्लासिकल स्ट्रोक. 4 धावांकरिता चौकार आल्या. व्हॉट इज शॉट. चला चेंडू द्या. जुना चेंडू द्या. टीमची धावची संख्या आपण पाहतोय चौकाराच्या मदतीने 27 धावा. 8 चेंडू 31 धावांची गरज आहे. मोठ्या फटक्यांची गरज आहे. त्या मोठ्या फटका या ठिकाणी खेळला गेलाय चौकाराच्या स्वरूपामध्ये. सामना तितकाच महत्वाचा आहे कारण इथे जिंकणारा संघ थेट क्वालिफायर सामन्यामध्ये पोहोचणारा. एक मोठी स्पर्धा आहे. मानाची सन्मानाची स्पर्धा. BS चॅम्पियन ट्रॉफी. आणि या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम राखायचं असेल तर मग तुम्हाला तुमच्याकडे असलेला गुणवत्ता, तुमच्याकडे असलेला क्लास तुम्हाला प्रदर्शित करावा लागेल. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 31 धावांची गरज आहे. 8-31 इक्वेशन पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. धीरज मडवी स्ट्रायकर एंड वरती. आशिक अन्सारीचा पुढचा बॉल. यावेळेला समोर स्टँड इन डिलिव्हर. उमेर डॉनचे प्रयत्न प्रामाणिक होते परंतु त्या प्रामाणिक प्रयत्नांना अपयश वाटायला आलंय. खूप दूरवरचं अंतर कापून उमेर पोहोचले देखील होते परंतु त्यानंतर बॉलला पाठवले गेले 7 धावांसाठी. वॉट बॅटिंग. काय मॅच इथे रंगताना पाहायला मिळते. 7 बॉल आणि आता विजयासाठी 25 धावांची गरज. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. आणखीन एक मोठा स्ट्रोक आला तर मग चांगली जुगलबंदी पाहायला मिळेल दोन्ही संघादरम्यान. धीरज मडवी प्रत्येक बॉल वरती आक्रमण करतोय. एकंदरीत 4 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. चांगली बॅटिंग करतोय. आतापर्यंत विचार केला तर 8 बॉल आणि 31 धावांची इनिंग त्याने पेश केले. वाह काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. 7 बॉलचा खेळ शिल्लक उरलाय आणि 25 धावांची गरज. टीम मिथ स्पोर्ट्स कबाड संघ सांगतोय, निरोप देतोय, संदेश देतोय की मॅच संपली नाहीये. अशा पद्धतीमध्ये अशा पद्धतीचे सामने आम्ही कैकदा जिंकलेले आहेत आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना 7 बॉल 25 ची गरज. आशिक अन्सारीवरती आक्रमण केलंय. शेवटचा अंतिम बॉल. फुल टॉस आहे. याही बॉल वरती आक्रमण करत असताना बॉलला पाठवलंय 6 धावांकरिता आणि पंचांचा या ठिकाणी 9 चा इशारा आलाय आणि फिल्डिंग टीम कडून रिव्ह्यूची मागणी केली गेली आहे. ऑलफील्ड अंपायर यांचा 9 चा इशारा आलाय. तर नो चेंडू असेल ही सूचना आपण लक्षात घ्या. म्हणजेच काय तर एकंदरीत 7 धावा मिळतील आणि आता चेंडू फ्री हिटचा असेल. 7 बॉल 19 18 धावांची गरज. 7 बॉल 18 धावा. चेंडू फ्री हिटचा आहे. पहा सामना होता कुठे. हाय व्होल्टेज ड्रामा पुन्हा एकदा. जनरल ऑर्ड मधला सामना ICU ऑर्ड मध्ये निघून गेलाय. जे प्रेक्षक आता उठले होते ना ते देखील प्रथमतः मोबाईल बाहेर काढतील आणि हा सामना पाहतील. कवाडकर मागे हटायला तयार नाही आहेत. 7 बॉल आणि 18 ची गरज. चेंडू फ्री हिटचा. आशिक अन्सारी महागडा ठरलाय या षटकामध्ये. महत्वाचा बॉल असेल, निर्णायक बॉल असेल या मॅच मधला. या बॉल वरती नजरा असतील प्रेक्षकांच्या कारण हा बॉल तितकाच महत्वाचा आहे. ओहो चांगला बॉल आणि त्याच नंतर षटकाची होईल समाप्ती. 6 बॉल 18 ची गरज. शेवटचा बॉल तेज तरार पाहायला मिळाला. प्रचंड वेग होता आणि त्यानंतर वेगाला बीट झालाय फलंदाज धीरज मडवी. परंतु काय बॅटिंग केली आहे त्याने. 5 षटकार आणि त्यानंतर 1 चौकार. 10 चेंडू मध्ये 37 धावा. लढाऊ बनतोय, लढतोय मैदानाच्या आतमध्ये टीम कवाड संघासाठी. विजयासाठी 6 बॉल 18 ची गरज. आता इथून रणनीती आखली जाईल महापोलीस संघाकडून. मैदानाच्या आतमध्ये विकी म्हात्रे त्याच्या साथीने धीरज मडवी आपल्या संघाला विजय प्राप्त करून देतील का. पहिली रजनी या स्पर्धेची पहिली रात्र खूप चांगली राहिली. सर्व संघांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य केले. सर्व संघ अगदी वेळेमध्ये पोहोचले. BS चॅम्पियन ट्रॉफी मध्ये चांगल्या पद्धतीने सहकार्य केले. सर्वांना मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद.
कारण क्रिकेट असा खेळ आहे ना, एक जिंकणारा असतो एक हरणारा असतो, परंतु जिंकणारा देखील आपलाच आणि हरणारा देखील आपलाच असतो. त्यामुळे एकमेकांना सहाय्य करणं खूप गरजेचं आहे. त्याच वेळेला तुम्ही तुमची पुढची पायरी गाठत असतात. तुमच्याकडे ती शिस्तप्रियता असणं गरजेचं आहे, तुमच्याकडे ती खेळाडूवृत्ती असणं गरजेचं आहे आणि ती आज खेळाडूवृत्ती सर्व खेळाडूंकडून आम्हाला पाहायला मिळाली आहे. त्याबद्दल सर्व खेळाडूंना देखील मी मनापासून धन्यवाद देईन. 6 चेंडू 18 ची गरज आहे. महारूपला आणला. महारूप बाबे इथून मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. वेगाचा बेतात बादशाह म्हणून ज्याला ओळखलं जातं महारूप बाबे. 6 बॉल 18 धावा डिफेन्स करेल का? पहिला बॉल या ठिकाणी मार्गस्थ होतो और विकेटने विकी म्हात्रेच्या विरोधात 6 बॉल 18. पहिलाच बॉल इथे मात्र बाद केले गेले विकी म्हात्रेला. पहिल्याच बॉल वरती इथे मात्र विकी म्हात्रे बाद होताना आपण पाहतोय. विकेटचं पतन. धीरज भोईरला मात्र नॉन स्ट्राइक वरती थांबावं लागेल. त्याला स्ट्रायकर एंड वरती आणणं गरजेचं होतं आणि तेच प्रयत्न करत होता विकी म्हात्रे. 5 बॉल 18 ची गरज. न्यू बॅटर दक्ष मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 5 बॉल 18. अजून देखील सामना संपला नाही. एखादा मोठा फटका आला तर मग गोलंदाजावरती थोडा का होईना परंतु मानसिक दबाव निर्माण होईल. याच करिता मागे ठेवला होता मारू भाबेला. अरबाज पटेलला ठाऊक होतं जरी कमी धावा राहिल्या तरी ती क्वालिटी ती क्षमता मारूपकडे आणि त्याच अनुषंगाने या धावा डिफेन्स करण्याकरिता या गोलंदाजाला मागे ठेवला होता मारू भाबे. 5 बॉल 18 ची गरज. परंतु दक्षला इथून चांगली फलंदाजी करावी लागेल. सामना संपलेला नाहीये मिथ स्पोर्ट्स कवाड संघासाठी, कारण अशा पद्धतीच्या अनेक स्पर्धेमध्ये कवाड संघाने देखील चांगला खेळ करत सामने जिंकलेले आहेत. हे देखील विसरून चालणार नाहीये. नेक्स्ट बॉल. यावेळेला इंटू द गॅप खेळत प्रॉपर गॅप सिलेक्शन. चेंडूचा पाठलाग केला जातोय. अगदी पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण उमेर डॉन कडून पाहायला मिळालं आणि एकंदरीत मात्र पाहावं लागेल तिसऱ्या धावेकरिता इथे मात्र रिव्ह्यूची मागणी केली पंचांच्या माध्यमातून. तर फलंदाज सेफ असेल. 3 धावा इथे मात्र अंकित केल्या जातील. आता इथून चेंडू शिल्लक आहेत 4 आणि 4 मध्ये धावा काढायच्या आहेत 15 आणि परंतु समोर फलंदाज कोण आहे तर मग धीरज भोईरा. त्यांनी खूप चांगली बॅटिंग केली आहे. 5 षटकार आणि 1 चौकार त्याने घेतलाय. धीरज मडवी स्ट्रायकर एंड वरती आहेत. तर 4 चेंडू आणि 15 धावांची गरज. महारू बाबे पुढचा बॉल घेऊन. ओ या वेळेला खोदून काढला बॉलला.
आणि लॉंग ऑनला प्रोटेक्शन होतं. यावेळेला सेलिब्रेशन पाहायला मिळेल कारण महत्वाची विकेट होती. टर्निंग पॉइंटला मात्र धीरज मडवी बाद झालाय. आणखीन एक विकेट गमावला टीम मित्र स्पोर्ट्स कवाड संघाने. तीन बॉल आणि 15ची गरज. विजयाकरिता या ठिकाणी धीरज थोडासा अपयशी ठरला आणि चांगल्या पद्धतीने झेल टिपला गेला लॉंग ऑन मध्ये. नवीन फलंदाज मैदानात निलेश येतात. अनुभवी खेळाडू आहेत. नेहमीच या टीमला ज्या ज्या वेळेला गरज पडली त्या त्या वेळेला निलेश यांनी चांगली फलंदाजी केली आहे आणि तो फलंदाज स्ट्रायकर एंड वरती आता पाहायला मिळेल. 3 चेंडू 15 धावा. मॅच बॅलन्स. मॅच संपली नाहीये. मारुत बाबे इथून मात्र चांगली गोलंदाजी करताना. 3 चेंडू 15 धावा. नेक्स्ट बॉल निलेश येतात. ते देखील चांगली फलंदाजी करण्याची क्षमता त्यांच्याकडे देखील आहे. निलेश गोतारेनेसाठी यावेळेला बॉलला सोडून दिला आउट ऑफ द ऑफ स्टंप. आणि 1/4 ओव्हर म्हणजे हा पहिला इशारा आहे. 1 बाउन्सचा इशारा देखील दिला गेलाय. आता मात्र जबाबदारी आहे. 3 बॉल आणि 14 धावा. वड मॅच सामना रंगताना पाहायला मिळतोय. 3 बॉल 14 धावा. मारू बाबे पुढचा बॉल घेऊन निलेश गोतारेनेसाठी. हो चांगला बॉल आहे यावेळेला. चांगली पिचिंग आहे. वेग होता आणि थोडासा बाउन्स पाहायला मिळाला. खेळपट्टीने चांगली साथ दिली या गोलंदाजांना. आता मात्र औपचारिकता शिल्लक राहिली असंच म्हणावं लागेल कारण 2 चेंडू आणि 14 धावा. परंतु क्रिकेटचा खेळ असा आहे ना की शेवटचा बॉल जोपर्यंत तुम्ही डिलिव्हर करत नाहीत, हाताळत नाही, तोपर्यंत कोणत्याही टीमला आपण विजयी घोषित करू शकत नाहीयेत. एखादा एक्स्ट्रा बॉल आला, नो आला, वाईट आला, त्याच्यावर मोठे स्ट्रोक आले तर मग नशिबाची साथ असेल तर काही घडू शकेल. 2 चेंडू 14 धावा. यावेळेला समोर खेळलेत. लॉंग ऑफ आतमध्ये होता इनफिल्डच्या आतमध्ये आणि त्यानंतर चौकार येईल. शेवटचा बॉल शिल्लक. विजयाकरिता 10 धावांची गरज. फाईट तर जबरदस्त दिली आहे मिड स्पोर्ट्स कवाड टीमने. प्रयत्न चांगले दाखवले गेले. विजयाचं तराजू कोणाच्या बाजूने झुकणार. 1 चेंडू आणि 10 धावा. स्ट्रायकर एंड वरती निलेश. आजच्या रात्रीतला शेवटचा बॉल आणि यावेळेचा बॉल फटका फसला गेला आणि त्यानंतर हा सामना जिंकलाय सिकंदर स्पोर्ट्स महापोली टीमने. खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टीम मिथ स्पोर्ट्स कवाड. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. स्पर्धेची शोभा वाढवली. आपल्याला देखील मनापासून धन्यवाद. आणि जाऊयात प्लेअर ऑफ द मॅच या अवॉर्ड कडे. तर या सामन्यामध्ये सामनावीर ठरलाय अरबाज शेख ज्यांनी 38 धावांची खेळी साकारली. नॉट आउट. अरबाज शेख